अकोल्यामध्ये आज महापौर उपमहापौर पदाची निवडणूक पार पडतेय। भाजप सत्ता राखणार की विरोधक चमत्कार करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। महापौर पदासाठी भाजपच्या शारदा खेडकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुरेखा काळे यांच्यामध्ये लढत होणार आहे, तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे आझाद खान आणि भाजपचे अमोल गोगे यांच्यामध्ये लढत होणार आहे। महापौर पदासाठी भाजपकडून उमेदवारी दाखल केलेल्या कल्पना गोडफोडे या माघार घेणार आहेत, तर उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल केलेले अमोल मोहोकार आणि अपक्ष आशिष पवित्रकार उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। भाजपनं 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेमध्ये अकोला सुधार आघाडी नावानं 44 नगरसेवकांचा गट हा नोंदणीकृत केलाय आणि यामध्ये भाजपचे 38, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शिवसेना अजित पवारांचे राष्ट्रवादी, अपक्ष प्रत्येकी 1-1 असे 44 नगरसेवक आहेत। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अकोला महापालिकेमध्ये नेमकं काय घडतंय, सत्ता स्थापन कशा पद्धतीने केली जाणार आहे, या सगळ्याच संदर्भामध्ये माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे। उमेश, निश्चितच अकोल्यात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आहे। फार मोठी उत्सुकता जी आहे ती अकोलेकरांना आहे, कारण गेल्या 4 वर्षांपासून अकोल्यात प्रशासक राज होता आणि 4 वर्षापासून शहरात कोणताही पदाधिकारी जे आहे ते महापालिकेत नव्हता। त्यामुळे तब्बल 4 वर्षांनी अकोला महापालिकेला आपले नवे कारभारी मिळणार आहेत। या दोन्ही पदांसाठी जर राजकारणाचा विचार केला तर भाजपच्या नेतृत्वाखालील शहर सुधार आघाडी जी आहे ती स्थापन झाली आणि या आघाडीमध्ये 44 नगरसेवकांची जी आहे ती नोंदणी आहे ती विभागीय आयुक्ताकडे करण्यात आलेली आहे। यामध्ये भाजपचे 38 आणि दोन्ही राष्ट्रवादी मिळून याचे 4, एक अपक्ष आणि एक शिंदेच्या शिवसेनेचा नगरसेवक यामध्ये आहे। मात्र हे सर्व झाल्यानंतरही सत्तेवरचा दावा सोडायला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी जी आहे ती तयार नाही आहे। आज काहीतरी चमत्कार होईल आणि आमचाच महापौर बसेल असा दावा जो आहे तो या आघाडीने केलेला आहे। साजिद खान पठाण यांनी जे बोलताना काल दावा केला होता की बहुमताचा आकडा जो आहे 41, याच्यापेक्षा 2 नगरसेवक त्यांच्याकडे जास्त आहे। या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत ठाकरेंची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी MIM आणि काँग्रेस यांच्यासह एका अपक्षाचा समावेश आहे आणि या आघाडीचाच महापौर आज होईल आणि सभागृहामध्ये हात वर जेव्हा केले जातील तेव्हा हा चमत्कार तुम्हाला पाहायला मिळेल असा दावा जो आहे तो काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेला आहे। मात्र हा दावा जरी काँग्रेस करत असली तरी आज सभागृहात नेमकं काय होतं आणि नेमकं महापौर उपमहापौर कोण होतं हे पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे। सरतेशेवटी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या शारदा खेडकर यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुरेखा काळे आणि उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे आझाद खान यांच्या विरोधात भाजपाचे अमोल गोगे हे उमेदवार आहेत। सकाळी जवळपास 12 वाजेपर्यंत जो आहे तो निकाल येईल आणि अकोल्याचा नवा कारभारी कोण आहे हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे। बरोबर आहे, त्यामुळे अकोला महापालिकेच्या सभागृहामध्ये आता काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद उमेश या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.